आनंदाचा, दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाचा व अभिमानाचा, उत्साहाचा व अभिमानाचा, दिवस हा गौरवाचा तुमच्या माझ्या आनंदाचा, दिवस हा गौरवाचा तुमच्या माझ्या आनंदाचा, दिवस हा नाण्यांचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ व उपस्थित माझ्या बंधू व भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी स्वरा प्रशांत थोडे। ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। त्यानंतर देशाचा राज्यकारभार संविधानाने तयार केला। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी संविधान लिहिले। एका पानाच्या तुकड्यावर त्यांनी दिवस काढले, ते थकले नाही। जीवाचं रान करून त्यांनी संविधान लिहिलं, जीवाचं रान करून त्यांनी संविधान लिहिलं। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले, म्हणून हा दिवस आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क व अधिकार मिळाले, समान हक्क व अधिकार मिळाले। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, असं अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे माझे संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, तर राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाची अवस्था पाहिली जाते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, अशी जबरदस्त घोषणा देऊन जगाचे लक्ष वेधून घेणारे भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस। सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवलेच नाही, तर त्यांना हक्क सुद्धा मिळवून दिले व त्यांच्यासाठी शाळा सुद्धा सुरू केली। व आपल्या सिंधुताई सपकाळ या अनाथ मुलांच्या आई होऊन जगल्या, या अनाथ मुलांच्या आई होऊन जगल्या। जन्म घेतला त्यांनी देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मा झाले। जन्म घेतला त्यांनी देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मा झाले। नमन त्या शूरवीरांना, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले। आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे। त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहे। महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आपल्या समोर उभ्या आहेत। आज मला या स्वातंत्र्यवीरांसाठी असे म्हणावे वाटते की मत घबराओ वीर जवाना वो दिन भी आ जाएगा, मत घबराओ वीर जवाना वो दिन भी आ जाएगा, जब भारत का बच्चा देशभक्त बन जाएगा, देशभक्त बन जाएगा। आपला भारत स्वतंत्र करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना मी असे म्हणते, मत घबराओ वीर जवाना वो दिन भी आ जाएगा, जब भारत का बच्चा देशभक्त बन जाएगा, देशभक्त बन जाएगा। 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव ऐसाजी, 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव ऐसाजी। आणि आजकालच्या मुलांच्या हातात चहाचा कप दिला की त्यांचा हात थरथरतो, त्यांचा हात थरथरतो। स्वातंत्र्यवीरांसाठी आपल्या आहुती देशासाठी दिली आणि आजकालची मुलं PUBG या गेमसाठी आपला जीव
असतो. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शिंदे सर, गोडाते सर व आपल्या आंध्रे मॅडम यांचं लक्ष आपल्या विद्यार्थ्यांकडे असतं, यांचं लक्ष आपल्या विद्यार्थ्यांकडे असतं. खरंच खूप पालट आहे. थँक्यू सो मच सर, मॅडम. इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल, आपल्याला जर आपल्या देशाच्या प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला जर आपला देश हा विश्वगुरु बनवायचा असेल, तर त्यासाठी फक्त एकच मार्ग, तो म्हणजे शिक्षण आणि फक्त शिक्षण. आणि हे शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्य बनवण्याचे काम करतात ते म्हणजे आपले शिक्षक, ते म्हणजे आपले शिक्षक. एवढं सगळं